ए सुमे, अगं किती वेळ चाललंय तुझं? आवर की पटपट, निवड एखादी. आत्ता सासू येईल तुझी. का येऊ दे तिला, तिला काय काम आहे? निघाली की आली बिनकामाची. अगं ए हिरोईन, दाखवण्याचा चहा पोह्याचा कार्यक्रम नाहीये तुझा, चोरोटीचा कार्यक्रम आहे. म्हणून काय झालं ग? माझी सासू येणार ना, मग तिच्या समोर दीपिका सारखी दिसायला नको कमी? दीपिका आणि पोटूसी कठीण आहे विरोबा. तुलाच माहिती बाबा कधी आवरून होणार इथं. आता बस झालंय तुझं सगळं. हा, पिंट्याने साडी दिली होती ना रक्षाबंधनाला, ती नेस पटकन. हा सुमे, हे बघ तू हीच साडी नेस बघ, एकदम छान दिसेल तुझ्यावर. हा, अगं पण एवढी भारी साडी नेसली तर सासू जळल माझ्यावर. काय म्हणतोय आमचा चंद्राचा तुकडा? अगं बसा की. या बस. रमा पाणी दे जा. सुमे, बाजूच्या घरात जाऊन साडी बदलून ये जा. अगं बाई, नवीन घर घेतलं का बाजूला? नाही, म्हणजे साडी बदलायला नेहमी बाजूच्या घरात जाता का? अच्छा, म्हणजे मी आले म्हणून. अगं पण तुला माहिती होतं ना आज कार्यक्रम येते, मग पाठपारीच तयार व्हायचंस तू. आणि आज तर तू उत्सव वरती आहेस. अहो पण मी जा साडी बदलून ये जा. आलीच. नाही काय झालं, थोडे काम केले ना तिने, त्यामुळे दमली होती म्हणून झोपली होती. आणि आम्ही पण असा विचार केला की कशाला ना, होऊ दे तिच्या मनासारखं, पोटूशी आहे ना. हो, तिच्या मनासारखं झालेलंच बरं बाई. होय. रमा चहा टाक ना जरा. आवरून घेते. प्रताप, ए प्रताप, प्रताप, उठतोयस ना? आई तू? हो मीच. ती गेली. कोणती? तीच जिला तू स्वप्नात बघत होतास. मग कोण आहे? कोणाच्या प्रेमात पडलायस? कसलं स्वप्न? कोणती? मी नाही कोणाच्या प्रेमात पडलोय. लक्षणं तर सगळी तीच आहेत. कसली लक्षणं? हेच, स्वप्नात गोड हसणं, सूर्य डोक्यावर आला तरी झोपून राहणं, काम करता करता तंद्री लागणं. ही सगळी लक्षणं काय सर्दी खोकल्याची आहेत? ही सगळी लक्षणं प्रेमात पडण्याची आहेत. आई तू एक काम कर, तू मला आजपासून ऑब्झर्व कर. बघ तुला म्हणजे कळेल की मी कोणाच्याही प्रेमात नाही पडलोय. उगाच काहीतरी सकाळ सकाळ अंदाज बांधतेस. अरे आणि हो, ही गोष्ट तेजूला सांगू नकोस, नाहीतर ती माझी शाळा घ्यायची. काय झालं? नक्की कोणी नाहीये ना? मला उशीर होतोय, मी जातोय. अरे सोन्याचे दिसत आहेत आणि नवीन आणलेले दिसत आहेत. प्रताप प्रेमात पडला नाही म्हणतोय, पण मग हे काय आहे? हा नक्कीच काहीतरी लपवतोय माझ्यापासून. सुनबाई पदर पुढे घ्या, ओटी भरतीये मी. नीट घे. ओ जास्त मोठं नका ना लावू, ते गावठी दिसत ना. आता जसं आहे तसं दिसेल ना सुनबाई? हा, ए रमे माझा फोटो काढ ना. हो.
असं सुखी राहा. मी आई सोबत एक फोटो काढ ना माझा. आई तिकडे बघ. गप्प बस, बडबड करू नको जास्ती. झालं ना आता सगळं. अगं काय चाललंय? मायलेकींच्या काय गोष्टी चालल्यात? नाही, ती म्हणते कार्यक्रम झाला का विचारते. असं कसं? आता एक छानपैकी नाव घे बरं. आता तुमच्या मुलाचं नाव तुम्हीच ठेवलंय ना, मग कशाला नव्याने घ्यायला पाहिजे? सुमे, अगं तशी पद्धत असते. घे उखाणा हा एखादा. घे नाव घे. अगं कसं सुचणार मला? हा ऐका, सिमरन आहे पोटुशी, तिला हवाय तन्मणी. सिमरन हाय पोटुशी, तिला हवाय तन्मणी. विश्वासरावांच्या दीपिकाची सासूबाईंनी घालावी वेणी. चांगलंय. अहो, नवऱ्याचं नाव विसरले नाही हे महत्वाचं. बरं सुनबाई, आता समोर 2 वाट्या ठेवल्याय, दिसतायत ना? त्यात एका वाटीखाली पेढा आणि एका वाटीखाली बर्फी ठेवली. अगं बाई, बर्फी कशात आहे मला सांगा ना, मला लय आवडती हो. मला सुमे, अगं तशी पद्धत असते, गंमत येते. बघ कशा खाली काय ठेवले. हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. अगो बाई, बर्फी निघाली की. विनबाई, बर्फी काढली पोरीनं. लक्ष्मी येणार तुमच्या घरी. सुमीला बहुतेक पोरगीच होणार. अहो, लक्ष्मी आली तरी काही हरकत नाही, फक्त तिच्यावर रमाची सावली मात्र भरपूर पडू दे, म्हणजे अगदी तिच्यासारखी होईल. हो. झाला आहे ना कार्यक्रम? मी गेले तर चालेल का? होय, झाला ग. तू जायच्या आधी तुझा तो जीव माझ्याकडे देऊन जा. तुझा तो मोबाईल आहे ना, माझ्याकडे देऊन जा. सुमे, अगं अगं अगं, आता काढलेले फोटो मला पाहायला लागतील ना दिवसभर. चल, पासवर्ड सांग मला मोबाईलचा. अगं तू दिवसभर घरात आरामच करणार आहेस ना. अगं पण आणि मोबाईल तिला दिलाय. तिच्या कामाचे फोन आले तर काय तू करणार आहेस काम तिचं? दे तिचा फोन, दे तिला. कामासाठी लागतोय ना तिला, आणि काम वाढलं पण आहे ना तुझं. जा तू. आणि ऐ, बस इथं, कर आराम कर. आराम कर, सावकाश. येते. आवरून घेते. हं. तेजू, हे बघ. वाव, किती सुंदर आहेत. माझ्यासाठी आहेत. तेजू, ज्या अर्थी हे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी, कोणासाठी आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. याचा अर्थ हे त्या मुलीसाठी आहेत तिच्यावरती प्रताप प्रेम करतो. काय? मला दाट संशय आहे, प्रतापच्या आयुष्यात कोणीतरी आहे. आई, कोण असेल ग ती? रमा, छान आहेत. प्रतापचा चॉईस खरंच छान आहे. दागिन्यांमधलंही आता कळायला लागलंय त्याला. त्याच्या आयुष्यात जी मुलगी येईल ना, तिला हे खरंच खूप छान दिसतील. काय? हं? दिसतील ना? हो, छान दिसेल. काय दादा, कशी झाली तुझी मॉर्निंग? कसली मॉर्निंग?
रोजच्या सारखीच. तुझी रोजच्या सारखी असेल, पण तुझ्यामुळे आमची मॉर्निंग आज खूप स्पेशल झालीये. खूप खूप अभिनंदन. अगं काय म्हणतेस तू? कसलं अभिनंदन? प्रताप, आता मला पण सांगणार नाहीस का तू? इतकी महत्वाची आनंदाची गोष्ट तू माझ्यापासून पण लपवून ठेवलीस. अरे तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. मग हे कोणासाठी आणलेस? रमासाठी. तूच म्हणाली होतीस ना रमाला काहीतरी बक्षीस द्यायचंय म्हणून. रावसाहेब बोलत होते, तेच मी ऐकलं. मी ज्वेलर्सच्या दुकानात एका कामासाठी गेलो होतो, तिथे झुमके दिसले, मला आवडले, मी घेतले. म्हटलं तुझाच त्रास कमी होईल. खरं तर मी तुला रात्रीच देणार होतो, पण यायला उशीर झाला त्यामुळे मी तुला उठवलं नाही. बरं झालं तुझ्याच हाती लागले. नसतील आवडले तर आपण परत करू, मग तू त्यांना काहीतरी वेगळं दे. अरे नाही नाही, खरंच खूप छान आहेत. बरं झालं तू वेळेवर आणलेस. रमाला खूप छान दिसतील. घे, हे खास तुझ्यासाठी. अहो पर बाईसाहेब मला. अगं घे, रावसाहेबांनी दिलंय. नाही घेतलंस तर ते रागवतील. घे. बर रमा, मला पटकन घालून दाखव ना ते. मला बघायचे तुला कसे दिसतात. अहो पण मी. अगं बर थांब, मीच घालते. ते काढ. बघू. वाव, ब्युटिफुल. गुड चॉईस. थँक्यू. अगं राहू दे ना थोडा वेळ, छान दिसतायत. ठीक आहे, मी नाश्त्याचं बघते. रमे, बाईसाहेबांना विचारून घे की नाश्त्याला काय करायचं, म्हणजे जर शिरा करायचा असेल. अगं रमे, नवीन कानातले सोन्याचे आहेत का ग? कधी घेतले? अगं मी नाही घेतलेत, ते बाईसाहेबांनी दिलेत मला बक्षीस म्हणून. खरंच? अगं मस्त आहे की. रमे, तुला एक सांगू का? तू हसलीस ना तर अजून छान दिसतील बघ. काय झालं तोंड पाडायला? अगं मंजू, ते बाईसाहेबांनी दिलेत म्हणजे खरं तर. बर, समजलं. छोट्या मालकांनी दिलेत ना. अगं मग बघ की त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर. अगं मंजू, त्याचीच तर काळजी वाटते मला. आणि भीती बी, हे समजा सगळ्यांना कळलं ना तर काय होईल ग? रमे, तू येडी आहे का? अगं तुझ्या पाठीशी छोटे मालक आहेत. अगं कळू दे की समद्यांना. आणि आज ना उद्या कळणारच आहे ना समद्यांना. नाही मंजू, हे समजा कधी बी कोणालाच कळतं कामा नये. आणि तू तर चुकून बी कोणाला बोलू नकोस. माझं काय ग, माझ्यावर चिडतील, मला गावाबाहेर काढून टाकतील. पण छोट्या मालकांचं काय? त्यांना तर या गावातच राहायचं आहे ना, या घरातच राहायचंय. माझ्यापेक्षा जास्त त्यांना त्रास होईल बघ. आणि तेच नकोय मला. रावसाहेब तर त्यांचं काय करतील देवालाच ठाऊक आहे. नाही, हे समजा वेळेस थांबलेलं बरे बघ. आणि मला समजतंय ग, या येड्या स्वप्नांची किंमत त्यांनी का मोजावी? अगं कशाला एवढी चिंता करतेस तू? तुझं प्रेम आहे ना त्यांच्यावर? प्रेम आहे म्हणूनच तर म्हणते ना मी. मग माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला सहन नाही होणार मला मंजू. मला नेहमी त्यांना आनंदात बघायचंय बघ. पण माझ्यामुळे त्यांच्या वाटेत नेहमी काटेच काटे येणार आहे ते समजते मला. रमे, तू एकदा शांत डोक्याने विचार कर. हे बघ, असं मध्येच माघारी फिरणं जरा अवघड आहे. पण निभावून नेलं ना तर विस्तवाशी खेळ आहे. अरे वा, डोळ्यात पिरेमान ओठांवर हसू, त्यात एकटे बी आहेत. काय झालंय छोट्या मालकांना? नक्कीच मोबाईल मध्ये काहीतरी आहे ज्यामुळे ते खुशीत आहेत.
मोबाईल मध्ये फोटो बिटो दिसतोय पर कोणाचा असेल? पाणी कुठेतरी मुरतय, तपास काढायला लागल. अरे भाऊ घ्या खनाया. छोटे मालक, छोटे मालक, अव दंगा झालाय. कसला दंगा? अव त्या दामूच्या शेतावरून काहीतरी वाद झालाय. समजे लाट्या काट्या घेऊन आले, तुम्हाला ताबडतोब बोलावले. काय? होय, अव ईशाई तर हाणामारीपर्यंत गेलाय. तुम्ही नाही गेलात तर एकमेकांची डोकी फोडतील ते. तुम्ही तुला कोण बोललं? अव तुमचा कार्यकर्ता आलाय, तोच म्हणला चला लवकर. थांब मी बघून येतो. होय. हरी, अरे अरे माझा मोबाईल जायला होता. होय, तोच द्यायला येत होतो. कसं सांगू छोट्या मालकांना हेच समजत नाहीये. नाही पर काय बी झालं तरी मला लवकरात लवकर बोललंच पाहिजे. हे समज वेळीच थांबवायला हवं. मी आताच बोलते छोट्या मालकांना. मंजू, मी या छोट्या मालकांना शिरा देऊन येते. वय ए वराती मागून घोड, आता त्याची काही बी गरज नाही. का? का शिरा द्यायला उशीर केलाय तुम्ही? छोटे मालक असेच गेले उपाशी. तुम्ही आपल्या इथे गप्पा मारा, टाइमपास करा. एक काम करायचं आणि 5 तास चकाट्या पिटायच्या. अहो पण असे अचानक कसं निघून गेले? आता ते काय तुला विचारून जाणार का ग? त्यांना लई कामं असतात, कळलं ना? आणि आता तर नवीन पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून लई जबाबदारी वाढली त्यांची. तुम्ही आपापली कामं करा. पर उद्यापासून त्याने येळेवर नाश्ता द्या म्हणजे झालं. जी हरी भाऊ पण ना. झाली का सगळी कामं? जी तेच विचारायला येणार होती की आणखीन काही कामं असतील तर ती बी सांगा, तेवढी करूनच जाईल. अगं किती कामं करशील? जा आता, उशीर होतोय. जी. मी आणि तेजू तर घरातच आहोत. मग तुला फोन कोण करताय? अगं उचल फोन. कदाचित घरनं फोन असेल. सांग त्यांना तू निघालीयस म्हणून. आई लवकर ये, रावसाहेबांचा फोन आलाय. आले आले. चल. हॅलो, कुठे आहात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय मी तुमची. बरं तुम्ही वाड्यावरून निघालात की नाही अजून? मग आपलं काय ठरलं होतं? रोज इथे भेटायचं म्हणून ना? अहो मला आज मला काहीच सांगू नका, लवकर यायचं. बाय. अहो छोटे अरे वा, हे झुमके छान दिसतात. आणि आता तुम्ही बिनधास्त वापरू शकता. रावसाहेबांनी दिलेत म्हटल्यावर कोण काय बोलणार आहे? हे बरं, मोबाईल द्यायचा होता त्यावेळेस बाईसाहेबांकडून मिळून दिला. आता कानातले द्यायचे होते तर रावसाहेबांकडून बक्षीस. मग चांगली आहे ना आमची आयडिया. हो पण किती दिवस चालणार आहे हे? काय किती दिवस? हेच असं चोरून चोरून भेटणं, मनाला हवं त्या गोष्टी साधून घेणं, हो किती दिवस चालणार आहे हे? तर मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, फक्त थोडे दिवस छोटे एकदा का. आपण हे जे काही करतोय ते लई चुकीचं आहे बघा. आपण हे लगेच थांबवलं पाहिजे. रमा, काय झालं? असं का बोलताय तुम्ही? हे बघा, आपलं नातं बाईसाहेबांना पटत नाही, तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्ही पाहिलं नाहीत का? तुम्ही माझ्यासाठी कानातले घेऊन आलात तर कशा बोलल्या त्या? आपल्या गोष्टी मुद्दाम नजरेआड केल्या म्हणजे त्या नाहीच आहेत असं होत नाही ना छोटे मला. रमा, गोष्टी किती आपल्या विरुद्ध असल्या ना तरी मी त्या आपल्या बाजूने वळवू शकतो. पर का का स्वतःचा जीव धोक्यात टाकायचा तुम्हाला?
अहो असं कुठलंही संकट येणार नाहीये आणि मला कुठलाही त्रास होणार नाही आणि मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. रमा, किती मोठं वादळ आलं ना आणि भोवती वणवा जरी पेटला ना तरी मी तुमच्या सोबत आहे. विश्वास आहे ना माझ्यावर? जेवढा देवावर विश्वास आहे तेवढाच तुमच्यावर बी आहे. पर आपली बरोबरीच होऊ शकत नाही हो छोटे मालक. रमा, तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. प्रेमात असं काही नसतं. तुम्हाला नाही कळत छोटे मालक. मातीला कपाळी लावायचा मोठेपणा तुम्ही करताय, पण मातीला बी तर समजलं पाहिजे ना. किती बी कपाळी लावली तरी बी तिचं चंदन होणार नाहीये. माती ती शेवटी मातीच. तुम्ही मनाने लई मोठे आहात छोटे मालक. मी काही बी सहन करू शकते, पण तुम्हाला तुमचा स्वाभिमान सोडून वागताना मी नाही पाहू शकत. छोटे मालक, ह्या पुढं मी आता तुम्हाला भेटायला नाही येणार. आणि आता तुम्ही बी माझ्यासाठी काहीच करू नका. आपल्या वाटा तर वेगळ्या आहेत. हे समजा एखादं छान स्वप्न होतं असं म्हणून विसरून जाऊयात आपण. मी आता रमा, रमा,